नमस्कार. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये उद्गार आपल्यासमोर घेऊन येत आहे एक अनोखी शृंखला, समईच्या शुभ्र कळ्या. सिद्धहस्त लेखिका व विदुषी श्रीमती वसुधाताई परांजपे यांच्या लेखणीतून साकारलेल्या देशभक्तांच्या धर्मपत्नींची व्यक्तिचित्रे, समईच्या शुभ्र कळ्या. देशाच्या स्वातंत्र्यासाठी राष्ट्रभक्तीच्या यज्ञकुंडात आपल्या जीवनाची समिधा हसत हसत समर्पित करणाऱ्या देशभक्तांची जीवनचरित्रे म्हणजे राष्ट्रभक्तीच्या धगधगत्या मशाली आहेत. एक पाय तुरुंगात तर दुसरा बाहेर अशा देशभक्ताशी लग्न करून त्याची सहधर्मचारिणी होणं हे तर स्वयंस्वीकृत अग्निदिव्यच होय. म्हणूनच अशा महिलांचा समईच्या शुभ्र कळ्या म्हणून गौरव करणे समर्पक ठरते. उद्गार प्रस्तुत, देशभक्तींच्या धर्मपत्नींची व्यक्तिचित्रे, समईच्या शुभ्र कळ्या. नमस्कार. उद्गार या संस्थेतर्फे मी आसावरी पाटणकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये स्त्री शक्तीचा जागर आपण करूयात, तो एका वेगळ्या संकल्पनेने. क्रांतिकारकांच्या सहधर्मचारिणी यांच्याबद्दल आपण बोलूयात. समईच्या शुभ्र कळ्या या नावाने ही मालिका आपण आज सुरू करतो आहोत. आपल्या देशाचा यावर्षी आपण 75वा स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहोत. ब्रिटिशांशी लढून आपल्याला स्वातंत्र्य मिळावं म्हणून ज्याप्रमाणे अहिंसावादी मार्गाने महात्मा गांधींनी प्रयत्न केले, त्याचप्रमाणे कितीतरी अनाम अशा क्रांतिकारकांनी सशस्त्र क्रांतीसाठी सुद्धा तितकेच कठोर प्रयास केलेले आहेत. दुर्दैवाने अहिंसा आणि गांधीजी या दोन्ही गोष्टी आपल्या देशातील जनतेने व्यापक स्वरूपात स्वीकारल्यामुळे आपल्या देशामध्ये क्रांतिकारकांचं कार्य बरंचसं उपेक्षित राहिलेलं आहे. स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मला असं वाटतं की आपण क्रांतिकारकांच्या कार्याला न्याय देण्याचा थोडासा प्रयत्न करूयात. आपल्या देशातील अग्रणी क्रांतिकारक म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर, सेनापती बापट, चाफेकर बंधू आणि अनेक असे क्रांतिकारक आहेत की ज्यांनी नाही चिरा नाही पणती या पद्धतीने कार्य केलं. आपल्याला त्यांच्या कार्याच्याबद्दल काहीच कल्पना नाही आहे आणि आपण सगळेच जण अजूनही असं समजतो की अहिंसेच्या बळावरती आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. हा गैरसमज थोडासा दूर व्हावा आणि अहिंसेच्या मार्गाने किंवा राजकीय मार्गाने लढणाऱ्या लोकांनी कष्ट कमी घेतले किंवा ब्रिटिशांनी त्यांच्यावर अत्याचार केले नाही असं मी म्हणणार नाही, परंतु क्रांतिकारकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना ज्या हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या आहेत आणि ज्या पद्धतीने ब्रिटिशांनी त्यांना अत्यंत वाईट वागणूक दिलेली आहे, त्या तुलनेने अहिंसावादी मार्गाने लढणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना कमी त्रास झालेला आहे. क्रांतिकारकांनी जे काय त्रास सहन केले त्याच्यात त्यांच्या इतकेच किंवा थोडेसे काकणभर जास्त त्रास त्यांच्या कुटुंबियांना सहन करावे लागलेले आहेत, त्यांच्या पत्नीला सहन करावे लागलेले आहेत. आणि क्रांतिकारकांच्या जोडीला पडद्यामागे राहून त्यांच्या कार्याला सहाय्य करणाऱ्या त्यांच्या पत्नींच्या कार्याचा तर गौरव गेल्या 75 वर्षात मोठ्या प्रमाणात आपल्या देशात होऊच शकलेला नाही आहे. नवरात्र जवळ येत आहे. नवरात्रीच्या निमित्ताने आणि स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण समईच्या शुभ्र कळ्या तुमच्या पुढे आणतोय. याच्यामध्ये अनेक क्रांतिकारक, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांचं हालअपेष्टामय जीवन याचा आपण थोडासा मागोवा घेणार आहोत. हे पुस्तक श्रीमती वसुधाताई परांजपे यांनी लिहिलेलं आहे आणि याचा प्रथम खंड प्रकाशित झालेला आहे. द्वितीय खंडचं कार्य जवळजवळ संपुष्टात आलेलं आहे, परंतु त्या पुस्तकातील प्रथम प्रकाशित पुस्तकातील काही भाग आणि द्वितीय प्रकाशनाच्या मार्गावर असलेल्या पुस्तकातील काही भाग असा घेऊन आम्ही साधारणतः 9 ते 10 क्रांतिकारकांच्या कार्यावर प्रकाश टाकणारी ही सिरीज सुरू करतो आहोत. मला विश्वास आहे या सिरीजच्या रूपाने नवरात्रीमध्ये स्त्री शक्तीचा जागर आपण एका वेगळ्या पद्धतीने करू शकू आणि पडद्यामागील त्या
माऊलींच्या कार्याचा आपल्याला या निमित्ताने योग्य पद्धतीने मागोवा घेणे शक्य होऊ शकेल. या पुस्तकाच्या लेखिका श्रीमती वसुधाताई परांजपे यांच्या शब्दात सांगायचं तर देशाच्या स्वातंत्र्यासाठी राष्ट्रभक्तीच्या यज्ञकुंडात आपल्या जीवनाची समिधा हसत हसत समर्पित करणाऱ्या देशभक्तांची जीवनचरित्रे म्हणजे राष्ट्रभक्तीच्या धगधगत्या मशालीच आहेत. एक पाय तुरुंगात आणि दुसरा पाय बाहेर अशा देशभक्ताशी लग्न करून त्याची सहधर्मचारिणी होणं हे स्वयंस्वीकृत अग्निदिव्यच होतं. हे अग्निदिव्य ज्या महिलांनी केलं त्यांच्या कार्याचा गौरव देशभक्तांच्या कार्यगौरवाच्या वेळी केला गेला नाही. उलट तिच्या योगदानाची सदैव उपेक्षाच केली गेली. देशभक्तांचं कार्य जर मशालीसारखं मानलं तर त्यांच्या पत्नीचं कार्य हे निश्चितच नंदादीपासारखं होतं. म्हणूनच अशा महिलांचा समईच्या शुभ्र कळ्या म्हणून गौरव करणं समर्पक वाटतं. श्रीमती वसुधाताई परांजपे यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे समईच्या शुभ्र कळ्या. यातलं पहिलं पुष्प आपण अर्पण करूयात ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पत्नी सत्यभामाबाई यांना. लोकमान्य टिळकांना आपण भारतीय असंतोषाचे जनक म्हणतो. ब्रिटिशांविरुद्ध ज्या वेळेला स्वातंत्र्य चळवळ सुरू झाली त्यावेळेला संपूर्ण देशभर प्रसिद्ध असलेली लाल बाल पाल या अग्रणीपैकी बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहेत. टिळकांनी केसरीसारखं वृत्तपत्र चालवलं, आपल्या अग्रलेखातून सरकारला गदागदा हलवलं, क्रांतिकारकांना पडद्याआडून जेवढी करता येईल तेवढी मदत केली. त्याचप्रमाणे राजद्रोहाचा आरोप त्यांच्यावर ठेवला गेला. त्यावेळेला मंडालेच्या तुरुंगामध्ये त्यांनी सक्तीचा तुरुंगवास सुद्धा भोगला आहे. हे सगळं करत असताना टिळकांमधला आध्यात्मिक माणूससुद्धा तितकाच जागृत होता आणि त्यांनी गीता रहस्यासारखा अत्यंत थोर आणि गीतेतील कर्मयोगावर भाष्य करणारा अद्भुत ग्रंथसुद्धा लिहिलेला आहे. गणिताचे गाढे अभ्यासक, इतिहासाचे अभ्यासक, एक आध्यात्मिक व्यक्ती, एक मोठे समाजसुधारक आणि राजकारणी. टिळक हे कोणत्याही अंगाने जर आपण अभ्यासण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तींनी एका आयुष्यामध्ये कमीत कमी 7 ते 8 जीवन जगले आहेत असं आपल्याला वाटतं. अशा वादळाची पत्नी असलेल्या स्त्रीचा गौरव आपण समईच्या शुभ्र कळ्याच्या माध्यमातून करणार आहोत. त्यांच्या चरित्राच्या संदर्भातील हा लेख मला खात्री आहे की आपल्या सर्वांनाच प्रेरणादायक ठरू शकेल. सौ सत्यभामाबाई बळवंत टिळक म्हणजे भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या धर्मपत्नी. एका झंझावाताची सोबत एका छोट्याशा झुळुकीने एका रणझुंजाराला शीतलता देणारी सावली म्हणजे सत्यभामाबाई टिळक. सत्यभामाबाई म्हणजे पूर्वाश्रमीची तापी, आडव्या बांध्याची, गौरवर्णाची, नाकी डोळी नीटस, लिहिता वाचता येण्या इतकं शिक्षण घरीच झालेलं, स्वभावाने नम्र आणि अबोल. त्या काळी बालविवाहाची परंपरा होती. तद्वतच त्यांचा विवाह बळवंतराव टिळक यांच्याशी झाला. कोकणातून पुण्यासारख्या शहरात सत्यभामाबाई जेव्हा आल्या तेव्हा त्यांचं वय लहान, वृत्ती अबोल, त्या भिडस्तपणेच वावरायच्या. तेव्हा लोकमान्य डेक्कन कॉलेजमध्ये शिकत होते. अभ्यासासाठी कॉलेजच्या वसतिगृहातच राहत असत. सुट्टी असेल तेव्हा घरी येत. मग मित्रांचा तळही तिथेच असायचा. मित्रांच्या गप्पा इतक्या जोरजोरात असत की भांबाबाईंना वाटायचं भांडतायत की काय. हळूच कानोसा घ्यायच्या तर हास्याचा धबधबा कानावर आदळायचा आणि त्यांचा जीव भांड्यात पडायचा. बळवंतरावांची मुद्रा करारी, स्वभाव उग्र, आवाज दुसऱ्याला भिववणारा असला तरी ही उग्रता त्यांनी पत्नीला कधीच जाणवू दिली नव्हती. त्यांच्याशी ते आदराने आणि जिव्हाळ्यानेच वागत. सर्वसाधारणपणे सर्वच स्त्रियांशी सर्वांनी सन्मानपूर्वकच वागलं पाहिजे असंच लोकमान्यांचं मत होतं आणि हे मत पुढे ताई महाराज प्रकरणात प्रकर्षाने सगळ्यांच्या समोर आलं. कालांतराने केसरी आणि मराठा या दोन्ही वर्तमानपत्रांमध्ये टिळक आणि त्यांच्याबरोबर आगरकरही लिहू लागले. त्यात कोल्हापूर प्रकरणाचे लेखन उभयतांच्या अंगावर शेकले
आणि अब्रू नुकसानीचा खटला भरला गेला. तेव्हा सत्यभामाबाई केवळ 22 वर्षांच्या होत्या. या खटल्याने बावरून गेल्या त्या. टिळकांना त्यांनी विचारलं, आता काय होईल? सहज स्वरात उत्तर ऐकवलं, फार तर कैद होईल, पण गोंधळून जाऊ नका, नामजोशी सर्व व्यवस्था पाहतील. 1891 विंचुरकरांच्या प्रशस्त वाड्यात लोकमान्यांनी बिऱ्हाड थाटलं. त्यांच्या पुस्तकांनाही भरपूर जागा मिळाली. लॉचा क्लासही तिथे घेऊ लागला. त्याच वर्षी पंचमिशन प्रकरण घडलं. टिळकांसह अनेक कुटुंबांना वाईट टाकलं गेलं. मुलामुलींना खेळायला सवंगडी मिळेनात, मंगळागौरीला जाता येईना. मुली खेळताना टिळकांच्या घरचं पाणीही पित नसत. मुलांच्या या कोंडमाऱ्याने सत्यभामाबाईंचा जीव अस्वस्थ झाला. त्यांच्या काकांनी, गोविंद काकांनी येऊन चौकशी केली. त्यांच्या मुलांची मुंज म्हणजे विश्वनाथची मुंज आणि कृष्णीचं लग्न कसं व्हायचं ही चिंता आता आईला लागली होती. गोविंद काकांनी बळवंताला म्हणजे लोकमान्यांना विचारलं, अरे या ग्रामण्याच्या प्रकरणात काय करायचं? बायका मुलांची अडवणूक होते. काका, मी बनारसला जाऊन प्रायश्चित्त घेऊन आलो आहे. अशा प्रसंगानेच मुलं खंबीर होतात. आणि सत्यभामाबाईंच्याकडे पाहत ते बेडरपणे म्हणाले, या बहिष्कारातच दोन्ही कार्य उरकून दाखवतो. आणि खरोखरच कृष्णाताईंचं लग्न ठरलं नाशिकच्या केतकरांच्या मुलाशी. आचारी नाही मिळाला तर अडायला नको म्हणून टिळक स्वतः जिलबी करायला शिकले. शेजार पाजारच्या बायका म्हणाल्या, आम्ही सगळा स्वयंपाक करू आणि जेवायला घरी जाऊ, पण तशी वेळ आली नाही. एका संस्थानिक मित्रानं 25 माणसं पाठवली. त्यात आचारी, वाडपी, भिक्षुक, घरगडी सर्व प्रकारचे लोक होते. दोन्हीही कार्ये उत्तम पार पडली. पण त्यानंतर प्लेग आणि दुष्काळ या दोन्ही आपत्तींच्या बरोबरच रँड आणि त्याच्या सहकाऱ्यांची मुजोरी सहन न होऊन रँडचा वध झाला. अत्याचाराचे पुरावे गोळा करण्याकरता टिळक मुंबईला गेले. आंग्रेवाडीतच दाजी काकांच्याकडे त्यांना अटक झाली. राजद्रोहाचा खटलाही झाला. अचानक आलेल्या या आपत्तीने सत्यभामाबाई अस्वस्थ झाल्या. टिळक जामिनावर सुटून घरी आले. मुलं कावरीबावरी झाली होती. विश्वनाथकडे बघत ते म्हणाले, अरे पुरुषासारखा पुरुष ना तू, अशा प्रसंगी धीटपणे कर्त्या पुरुषाची जबाबदारी घेण्यास तू पुढे सरसावले पाहिजेस. तुझ्याच वयात थोरल्या बाजीराव पेशव्यांनी सारी मराठी दौलत सावरली, सांभाळली आणि वाढवली. टिळकांना या खटल्यात 18 महिन्यांची सक्त मजुरीची शिक्षा झाली. सत्यभामाबाईंनी घरी जेवण बंद केलं. दूध आणि फळावर त्या निर्वाह करू लागल्या. 6 सप्टेंबर 1898 रोजी टिळक सुटून घरी आले. थोड्या विश्रांतीनंतर टिळकांनी आपल्या मुलीला दुर्गाला विचारलं, काय ग, आईची काळजी नीट घेतलेली दिसत नाही. ती नीट जेवते की नाही यावर तुम्ही लक्ष द्यायला हवं होतं. मनानं फार हळवी आहे होती. दुर्गा उत्तरली, दादा ती जेवतच नव्हती. रोजचे तिचे उपास, एखादं केळं आणि दूध, बास तेवढ्यावरच तिचं भागायचं. टिळक पत्नीकडे पाहत जिव्हाळ्याने म्हणाले, काय अवस्था करून घेतली आहेत स्वतःची. तुम्ही इकडे उपास केलेत म्हणजे आमची तब्येत तिकडे तुरुंगातही सुधारेल असं आहे का? दोघांच्याही तब्येती सुधाराव्यात म्हणून टिळक सहकुटुंब 2 महिने त्यांच्या सिंहगडावरच्या बंगल्यात जाऊन राहिले. सत्यभामाबाईंना मधुमेह होता. दात हलू लागल्याने त्यांना भाकरीही खाता येत नसे आणि सातूच्या पुऱ्या त्यांना आवडत नसत. भाताशिवाय त्यांचं भागत नसे. ते पाहून लोकमान्य म्हणत, या दुखण्याला पथ्य कडक पाळावे लागते, पण तुम्ही ते मनावरच घेत नाही. अशाने तुम्हाला त्रास होणारच. धोंडूला सांगितलंय तुमची औषधं आणायला. ती नियमाने आणि वेळेवर घेत चला. मला पुन्हा सरकारी पाहुणचार मिळणार असं दिसतंय. मुलांच्या शिक्षणाकडे तुम्हालाच बघायचं आहे. त्याकरता तरी प्रकृतीची काळजी घ्या. सत्यभामाबाई आपल्या पतिराजांच्याकडे पाहतच राहिल्या विस्मयाने. कारण आज आपण होऊन त्यांनी त्यांच्या अर्धांगीला आपल्या मनातला विचार बोलून दाखवला होता. आपल्याकडे विस्मयाने पाहणाऱ्या पत्नीला टिळक म्हणाले, काय होणार त्याचा अंदाज असला ना की माणसाचं मन येणाऱ्या प्रसंगाला तोंड द्यायला तयार राहतं. त्यावर सत्यभामाबाई म्हणाल्या, आपलं वय आणि ढासळलेली तब्येत हे दोन्ही पाहता तुरुंगात जावं लागेल असं काहीही न करणं चांगलं. ती दगदग आता तुम्हाला मानवणार नाही. तुम्ही तुरुंगात गेलात आणि नंतर सुटलात
तरी तुमचं स्वागत करायला मी असेलच असं सांगता येत नाही. त्यापेक्षा तुम्ही घरी आहात तोवरच देवानं मला उचलून न्यावं. बोलताना त्यांचा कंठ खरोखरच भरून आला होता. बोलाफुलाला गाठ पडली आणि खरंच टिळक मुंबईत सरदारगृहात उतरले होते तिथेच त्यांना अटक झाली. गायकवाड वाड्यावरही सरकारी धाड आली. लोकमान्यांच्या कुटुंबियांना एका खोलीत बसवून सगळ्या घराची झडती झाली. सिंहगडचा बंगलाही झडतीतून सुटला नाही. 12 मे 1908 या दिवशी देशाचे दुर्दैव हा लेख लोकमान्यांनी लिहिला होता. त्यावरून राजद्रोहाच्या आरोपाखाली 6 वर्षांची त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली. प्रथम त्यांची रवानगी डोंगरीच्या तुरुंगात झाली. 23 जुलै 1908 लोकमान्यांचा 52वा वाढदिवस. त्या दिवशी त्यांना साबरमती तुरुंगात हलवलं गेलं आणि मग तिथून देशापासून दूर मंडालेला. सौ सत्यभामाबाईंची मानसिक स्थिती कशी असेल याची एक कल्पनाच आपण केलेली बरी. त्यांची मुलं श्रीधर आणि रामभाऊ यांच्या शिक्षणाची हेळसांड होत होती, कारण कारभार सगळ्या धोंडोपंतांच्या हाती. मुलांसाठी उत्तम शिक्षक ठेवावा, व्यायामाकडे लक्ष द्यावे इत्यादी गोष्टी लोकमान्यांच्या पत्रातून सूचना म्हणून येत असत. स्वतः सत्यभामाबाईंना यातलं काहीच करता येत नसे म्हणून त्या अतिशय अस्वस्थ असत. त्यातच रामभाऊला पोटदुखी लागली. रामभाऊ लिहितात, एकदा मी पोटदुखीने हैराण असता आई माझे पोट चोळत होती आणि तिच्या डोळ्यातील अश्रू माझ्या पोटावर पडले. मी म्हणालो, आई अगं माझं पोट आज रोजच्या इतकं दुखत नाही आहे, तरी तू का रडतीयस? आई म्हणाली, बाळा काय सांगू तुला, माझं मातृहृदय तुमच्याकरता कसं तळमळतं ते कसं सांगू. मुदतीपूर्वी सुटका होणार नाही आणि हे येईपर्यंत मी काही जगत नाही. मग तुमचं कसं होणार? धोंडू आणि आप्पा केतकर यांच्या कात्रीत तुम्ही सापडणार या विचाराने जीवाचा थरकाप होतो. मुलांचे सुखी संसार पाहण्याचं भाग्य माझ्या नशिबी नाही. स्वामी विवेकानंदांचे शब्द यावेळी आठवतात. ते म्हणत, आदर्श स्त्री जीवन मातृशक्तीतूनच प्रकटते. नारीची सारी शक्ती मातृत्वात घनीभूत झालेली असते. माता म्हणजे मूर्तिमंत सहनशीलता आणि क्षमावृत्तीचा सागर. लोकमान्य मंडालेच्या तुरुंगातून दर महिन्याला पत्र तर लिहित, पण ते इंग्रजीतूनच लिहावे लागत असल्याने पत्नीला वाचता येत नसे. धोंडोपंत त्यातला मजकूर त्यांना सांगत असत. आज ती पत्र मराठीतून उपलब्ध आहेत त्यावरून समजतं की आपल्या अर्धांगिनीची किती चिंता लोकमान्यांना लागून राहिली होती. पत्रात ते लिहितात, घरात युरिनोमीटर आहे, त्यावर युरिन तपासून स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कळवावी. वैद्य पदे यांचं औषध घ्यावं. संकटात किंवा दुःखात मनुष्य आशेवरच जगू शकतो, म्हणून सौंचा उत्साह वाढेल अशाच वार्ता तिला सांगाव्यात. तिला सप्तरिंगी देऊन पाहावी. टिंक्चरचा प्रयोग का फसला ते डॉक्टर गर्दे यांना विचारावे. मित्रत्वाच्या नात्याने जी काही देखभाल ते करतात त्याबद्दल वेळोवेळी कृतज्ञता व्यक्त करावी. मधुमेहाला सिंहगडावरील थंड हवा बरी म्हणून माझ्यासाठी तरी तिने 2-3 महिने सिंहगडावर जाऊन राहावं असा माझा निरोप तिला सांगावा. दूध, तूप, पार्ली पीठ तिला भरपूर घेण्यास सांगावे, तरच ताकद टिकेल. त्याचप्रमाणे दिवसातून 3 वेळेला खाण्याचा सोडा द्यावा. सोड्याने शरीरात आम्लता साठून राहत नाही, निचरा होतो. त्यामुळे रुग्ण बेशुद्ध होत नाही. मी मुदतीपूर्वी निश्चित सुटणार नाही हे सौला कळू देऊ नये. लोकमान्य टिळक चरित्रात साहित्य सम्राट न. चिम. केळकर लिहितात, सौ सत्यभामाबाईंच्या वर्तनात अलौकिक प्रकारचा साधेपणा असे. घरचा उंबरठा त्यांनी कधीच ओलांडला नाही. खास घरच्या मनुष्यांखेरीज इतरांशी कामचलाऊ प्रश्नोत्तरादाखलही त्यांचं कधी संभाषण होत नसे. घरी, दारी, माडीवर टिळकांकडे सतत अनंत माणसे येत, पण सत्यभामाबाईंचा आवाज कधीच कुणाच्याच कानावर पडला नाही. दोघांनाही बडेजावाची हौस नसल्याने मोठ्या मुलीचं, कृष्णीचं लग्न झालेलंही पुणेकरांना कळलं नाही. लोकमान्य टिळक पुत्रांची स्मृतिचित्रे यात रामभाऊ लिहितात, लोकमान्य तुरुंगात गेल्यापासून आई ताक, दूध, फळे यावरच राहत असे. अनेक मौल्यवान दागिने जवळ असूनही हातात काचेच्या बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र फक्त एवढेच सौभाग्य अलंकार ती वापरत असे. तुळशीला अनंत प्रदक्षिणा घालत असे. बाजारातून ती मलमल आणून घेई, घरीच रंगवे. एक विटकरी आणि दुसरा राखाडी या 2 रंगाची पातळे आणि चोळ्या ती वापरे.
जोपर्यंत तिला स्वयंपाक करण्याची ताकद होती तोपर्यंत माधुकरीसाठी घरी येणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना ती भरपूर माधुकरी वाढत असे आणि अतिथी देवो भव या भावनेने नमस्कार करत असे. हळूहळू सत्यभामाबाईंची प्रकृती खालावत चालली. घरातल्या घरात त्यांचं हिंडणंही बंद झालं. त्यांनी अंथरूण धरलं. शुश्रूषेस कोणी बाई ठेवलेली नव्हती. धोंडोपंत आणि यशवंतराव कुलकर्णी घरात असत. ते आईला पसंत नसे. कोणालाही हाक न मारता आई अबोलपणे सर्व सहन करत असे. सरतेशेवटी मुलींना पण तारा केल्या. त्या आल्याही, पण तोपर्यंत आई कोमात गेली होती. शुक्रवारी मध्यरात्री 7 जून 1912 रोजी सौ सत्यभामाबाईंची प्राणज्योत मंडालेच्या दिशेने अनंतात विलीन झाली. नमस्कार. टिळकांच्या या चरित्रात मला अजून 2 ते 3 गोष्टी मांडाव्याशा वाटत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे लोकमान्यांनी रायगडावरती छत्रपतींची समाधीस्थळी एक छत्री उभारण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यासाठी निधी त्यांनी लोकवर्गणीतून उभा केला होता. रायगडावरती शिवजयंती साजरी करण्याची परंपरा लोकमान्यांनी सुरू केली. त्यांचा एक पुत्र अत्यंत अत्यवस्थ अवस्थेत असताना ते रायगडावरती शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी निघाले होते. त्यावेळी पुण्यातून त्यांचा एक कार्यकर्ता मुलाच्या प्रकृतीची वार्ता घेऊन लोकमान्यांच्यापर्यंत गेला. लोकमान्यांनी त्याला सांगितले की मी शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी रायगडावर जातो आहे, तिथून मी परत येतो. या संदर्भातील कुठलीही वार्ता मला दिली जाऊ नाही. अर्थात शिवाजी महाराज आणि त्यांच्या कार्याचं समाजाला योग्य पद्धतीने आकलन व्हावं यासाठी अत्यंत ध्येयनिष्ठपणे लोकमान्य कार्य करत होते. हा भाग जाणीवपूर्वक नमूद करणं आवश्यक आहे, कारण सध्या या संदर्भात बरेच प्रवाद उपस्थित केले जात आहेत. त्याचप्रमाणे पती पत्नींचं त्या काळातलं नातं आणि आजच्या काळातलं नातं ह्याच्यामधला फरक आपण कुठेतरी समजून घेतला पाहिजे. त्या काळामध्ये बहुतांशी स्त्रिया या घराबाहेर पडत नसत. शिक्षण हे लहानपणी घरातील ज्येष्ठांकडून किंवा आईकडून आजीकडून दिलं जात असे. आणि विवाहानंतर नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर सुद्धा हळदी कुंकू किंवा अशा पद्धतीचे स्त्रियांचे कार्यक्रम वगळता स्त्रिया घराबाहेर पडण्याचा फारसा त्या काळामध्ये प्रघात नव्हता. असं असताना सुद्धा या स्त्रिया आपल्या नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहत आणि ज्या पद्धतीने त्याला मदत करत, ही गोष्ट खरोखरीच अत्यंत स्पृहणीय आहे. या संदर्भात अजून मला एक म्हणजे टिळकांचं पती पत्नी म्हणून नातं कसं होतं याच्यावर थोडासा प्रकाश टाकणारी एक घटना मला इथे सांगायची आहे. सत्यभामाबाई निवर्तल्यानंतर त्यांच्या एका परिचितांनी त्यांचं एक स्केच बनवलं, रेखाचित्र, आणि ते रेखाचित्र टिळकांच्या पुतण्याने बघितलं. त्याला ते खूप आवडलं आणि आपल्या काकूचं हे अत्यंत अप्रतिम असं रेखाचित्र बनवलं आहे म्हणून तो अत्यंत उत्साहाने आणि कौतुकाने ते रेखाचित्र घेऊन लोकमान्याच्या समोर गेला. लोकमान्यांनी ते रेखाचित्र बघितलं, क्षणभर थबकले आणि म्हणाले ती अशी नव्हती. पुतण्या थोडासा खट्टू झाला आणि म्हणाला की नाही, आपली काकू अशीच होती, मला आठवतंय ना. लोकमान्य क्षणभर थांबले, त्याच्याकडे बघितलं. ती कशी होती हे फक्त मलाच माहिती आहे रे, असं म्हणून त्यांचे ओठ थरथरले. डोळ्यात आलेले पाणी त्यांनी उपरण्याने टिपले आणि शांत झाले. पती पत्नींचं इतकं हृदय, इतकं परस्पर पूरक आणि एकमेकांमध्ये एकरूप झालेलं नातं, ही सुद्धा या थोर क्रांतिकारकांची, समाजसुधारकांची किंवा राजकारण्यांची ताकद होती, ज्याच्या बळावर ते एवढं लोकोत्तर कार्य करू शकले. माझ्या मते आपण ही कौटुंबिक पार्श्वभूमी आपल्या नेत्यांची समजून घेणं अधिक आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या कुटुंब व्यवस्थेचं मोल समजू शकेल. आज ज्या वेळेला न्यूक्लिअर फॅमिली, सिंगल फॅमिली किंवा एकंदरच कुटुंब व्यवस्था विस्विषित व्हायला लागलेली आहे, त्यावेळेला पती पत्नींमधलं परस्पर ऐक्य आणि त्याच्या बळावर नवऱ्याकडून होणारं लोकोत्तर कार्य, या निमित्ताने कुटुंब व्यवस्थेची महती
आपल्या आजच्या तरुणाईला समजू शकेल असं मला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद.